श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला वांग्याचं भरतं दाखवणार आहे. भरीत नाही, भरतं दाखवणार आहे. वांगी फ्राय करून तेल लावून ती भाजून घ्यायची आणि नंतर त्याचं भरतं करायचं. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया साहित्य. हे वांगी आहेत, ही अशी वांगी मोठी घ्यायची. याला तेल लावून ते गॅसवरती भाजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी नंतर हे सोलून झाल्यानंतर बारीक करून त्याच्यासाठी फोडणी, हे कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण आणि हे आलं, हे आपण ह्याच्यामध्ये बारीक करायचं आहे खलबत्त्यामध्ये. आणि त्याची फोडणीसाठी तेल घालायचं, नंतर हिंग घालायचा, मोहरी, चवीपुरतं मीठ आणि कढीपत्ता, हे सगळं तेलामध्ये फोडणी घालायचं. आणि हे बारीक करून नंतर ते त्याच्यामध्ये टाकून हे बारीक करायचं सोलून. आधी आता मी तेल लावून घेते, गॅस चालू करते. गॅस चालू करून ठेवला का तोपर्यंत हे तापेल ना. आणि याला तेल लावून घेते, थोडं असं तेल लावून घेते, म्हणजे चांगले ते भाजतील. गॅसवरती चूल असली का चुलीवरती बरे भाजायला मिळतात. पण आता मुंबईला चूल कुठे, गावी असते तर चूल असते, चुलीवर भाजतात. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घ्या. एक पाहिजे तर एक घ्या, दोन पाहिजे तर दोन घ्या. जसे आपल्यावर आहे ते किती घ्यायचे ते. आता दोन्ही असे ठेवते मी. तोपर्यंत मी हे बारीक करून घेते, मिरची आणि आलं, लसूण. लसूण बारीक करून घ्यायचं. मिरची हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. हे जरा जरा मध्ये मध्ये असे परतवायचे, म्हणजे ते चांगले फ्राय होतील, भाजतील ते. तुम्हाला जेवढं इथे लसणीचे 5-7 हे आहेत पाकळ्या, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता. मिरच्या पण तिखट नाही म्हणून मी 5-6 घेतलेल्या आहेत. हे बघा. आणि आल्याचा तुकडा छोटासा घ्यायचा, हे सगळं बारीक करायचं. जास्त बारीक नाही करायचं, असं दरदरीत ठेवायचं. एक मिरची घालून असं करून घेते बारीक. हे सगळं तयार करून घेते पहिलं. हे बघा, हे आता बारीक करून झालं. आलं, लसूण आणि मिरची असं दरदरीत करायचं, जास्त बारीक पण नाही करायचं. आता हे ठेवून देते. आता हे पण भाजू झाले आहेत वांगी पण. अजून बंद नाही केलं आहे. चांगली अशी नरम झाली काय बघायची थोडी. नरम होत आहे चांगली. आता हे मी या ताटलीमध्ये काढून घेणार, म्हणजे ती थंड व्हायला पाहिजे. आता गॅस मी बंद करते. बऱ्यापैकी नरम झाली आहे, भाजून आली आहे चांगली. आता गॅस मी बंद करते आणि ह्याच्यामध्ये काढून घेते. थंड होत ठेवते थोडा वेळ. नंतर मध्ये फोडणीला घालूया आपण. आता बाजूला करून ठेवते सगळं. आता ही थोडी थंड झाली आहे. आता हे असं याची सालं काढून घेते. एकाची थोडी घेतली, थोडी गरम आहेत, एकदम थंड पण नाही झाली आहे. ही चांगली अशी बऱ्यापैकी निघत आहेत. हे बघा,
असे सोलून घ्यायचे. ह्याचे वरचं सगळं साल काढून घ्यायचं. हे अर्ध मी करून ठेवलं, थोडं गरम आहे म्हणून असंच ठेवलं. अशी भाजली पाहिजे चांगली नरम एकदम, मग ते सालं व्यवस्थित निघतात वरची. हे आता चांगलं हे झालंय त्यामुळे व्यवस्थित निघतंय. अजून एकदम थंड नाही झाली, वाफा येत आहे बघा अशी. हे असं सगळं काढून घेते मी पूर्ण आणि मग ते बारीक करून घ्यायची. अशी वाटीने वगैरे अशी दाबून घ्यायची. थोडी थोडी बारीक केलं काय ते एकदम बारीक होणार. किंवा खलबत्त्याच्या दांड्याने पण असं हे करून घ्यायची आपण. अशी काढून घेते सगळं साली, निघतात पण पटापट. थोडे अजून थंड व्हायला पाहिजे, तर त्याच्यातलं पाणी पण निघतंय थोडं थोडं. तेल पण लावलेलं ना त्याला, पाणी टाकून द्यायचं, ते नाही घ्यायचं. अशी काढून घेते. पूर्ण असं मस्त निघाली. पूर्ण एकदम भाजून गेलं ते. आणि केवढंसं झालं बघा भाजून, एवढं मोठं होतं. अजूनही वाफ निघते त्यातनं. आता हे झालंय साफ एकदम. आता इथे ठेवून देते. ह्याचं काढून घेते संपूर्ण. थोडा वेळ जरा थंड होऊ दे अजूनही. थोडी अशी म्हणजे गरम असते वेळी सालं व्यवस्थित निघतात ना, म्हणून मी ती घेतली जरा थंड झाल्यावरती. पाणी बघा कसं येतं याच्यातून. पाणी टाकून द्यायचं. हे बघा, हे आता असं मी बारीक करून घेतलंय पूर्ण खलबत्त्याच्या दांड्याने व्यवस्थित. आणि हे दांडे त्यांचे मागचे काढून टाकले, काढून टाकून दिले. आता मी कढई आता गरम करायला ठेवते. आता गॅस चालू करते आणि कढई ठेवते वरती. तेल वगैरे कढीपत्ता फोडणीला घालून देते. आता हे बऱ्यापैकी बारीक झालंय, हे बाजूला करून ठेवते. तोपर्यंत कढई टाकू दे. गॅस मी फास्ट ठेवलाय. दोन तीन चमचे तेल घालते. तेल तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घाला, जास्त हवं असेल जास्त. मी 2-3 चमचेच घालणार आहे, लागलं तर परत घालेनच. तेल जरा टाकू दे. गॅस फास्ट ठेवलाय, मग बारीक करणार आहे. बारीक करते. आता तेल टाकलं, थोडंसं 1 चमचा हिंग टाकते. गॅस बारीक केला होता तेल टाकलं म्हणून. मोहरी टाकते अर्धा चमचा. ढवळून घेते सगळं. आणखी 1 चमचा जरा तेल घालते, जरा कमी वाटतंय मला.
तर याच्यामध्ये आपण हे बारीक करून ठेवलेलं आलं लसूण आणि मिरची. तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण घालू शकता, लिंबू पण चांगलं लागतं घातलं तर. आणि मिरची तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे ना तेवढं तुम्ही घ्या. माझी मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून 5-6 घेतले मी. तिखट जास्त असली तर जास्त कमी घ्या. आम्ही तिखट घेत नाही ना म्हणून मी जास्त घेतले. ते तिखट नव्हते मिरची. चांगलं जरा भाजून घ्यायचं. ह्यात पासून आहे अजून. स्लो करते गॅस. चांगलं भाजतंय ते. मिरची पण एकदम बारीक नाही केली आहे मी, दरदरीत म्हणजे थोडं हे करून ठेवली आहे. थोडी दाताखाली आली पाहिजे ना ती. आता मीठ पण घालते याच्यामध्ये. मी 2 वांगी घेतलेली पण केवढूसं झालं बघा ते. छान लागतंय खायला, भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर. 1.5 चमचा मीठ घातलं. आपल्याला हवं असेल तर आपण नंतर टाकू शकतो. गॅस बारीकच ठेवलं. चांगली आता भाजली मिरची वगैरे, आलं लसूण मिरची सगळं. हे घालून घेते याच्यामध्ये. पहिलं पाणी आलं ते टाकून दिलं कारण थोडं कचरा होता ना, काळा ते सालं होती वरती म्हणून. हे नंतर तर जरा आलं त्याच्यामध्ये. हे बारीक करून घेते. गॅस जरा फास्ट ठेवते. असं जरा दाबायचं पण. केवढंसं झालं. 2 मोठे वांगे होते. सफेद वांग्याचं पण चांगलं होतं. सफेद वांगी मोठी असतात ना त्याचं पण चांगलं होतं. हे गावठी वांगी. आता 2 मिनिटासाठी आपण म्हणजे 2-5 मिनिटं असं शिजू दे म्हणून जरा झाकण मारून ठेवते याच्यावर. बारीक आता गॅस जरा बारीकच ठेवते म्हणजे आतल्या जरा शिजेल 5 मिनिटापर्यंत. पाच मिनिटं झाली आहेत. आपण बघूया खोलून. पहिला गॅस मी जरा फास्ट ठेवलेला, आता स्लो केला एकदम. सुगंध एवढा छान सुटला आहे ना, खायला पण मस्त लागतं नाही. अजून एक शिस्त येते थोडं. गॅस थोडा फास्ट करते मी. थोडं मध्ये मध्ये असं दाबलं तरी आणखी चांगलं लागतं. ते थोडं हे होतं ना, पेटलं जातं. पाणी नाही ठेवायचं याच्यामध्ये. 5 मिनिटं मी झाकण मारून ठेवलं ना, थोडं पाणी सुटलं जरा खोलून थोडा वेळ असं हे करून ठेवते. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काहीच करत नाही तुम्ही लोक. सबस्क्राईब पण नाही, कमेंट पण नाही, लाईक पण नाही करत आहे. व्हिडिओ माझे एकदम आता हे व्हायला लागले. काय होतं करायची पण मग हे होत नाही. हे नक्की करून बघा. हे भरतं
वांग्याचं भरीत वेगळं असतं, बारकी बारकी वांगी घेऊन भरीत करतात, हे भरतंय. झालं आता. व्यवस्थित सुकलं आहे, व्यवस्थित. आता गॅस मी बंद करते. झालं.